गुरुजन ध्येय प्रकाशन यात्रेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण इयत्ता 9वी इतिहास पाहत आहोत। तर आता आपले पुढचे पाठ बघा आपण। आठवा पाठ आहे आपला उद्योग आणि व्यापार। तर बघा आता या पाठात आपण स्वातंत्र्याच्या कालखंडातील उद्योग आणि व्यापाराविषयी आपण माहिती घेणार आहोत। आता भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर औद्योगिक विकासाला गती येण्यासाठी 1948 मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची झालेली स्थापना औद्योगिक प्रकरणात काय दीर्घ मुदतीचा कर्ज उपलब्ध करून देणे ह्या हेतूने त्यांनी करण्यात केली। पण तसेच 1954 मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक होण्यासाठी भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना तिथे करण्यात आली। आता भारतातील काही उद्योग आपण पाहूया। आता वस्त्र उद्योग आपण पाहूया। देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात वस्त्र उद्योगाचा वाटा सुमारे 14% होता। तर किती वाटा होता त्यांचा? सुमारे 14% हा त्यांचा वाटा होता। चला आता वस्त्रोद्योग, यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग यांचा काय होता समावेश होता। हातमाग उद्योग म्हणजे श्रम प्रधान आहे। टेक्सटाईल कम्युनिटी ऍक्ट 1963 नुसार वस्त्रोद्योग समितीची कायदे स्थापना करण्यात आली। पण देशाजगात बाजारपेठ आणि नियंत्रणासाठी ते कायदे तयार केल्या जाणाऱ्या गुणवत्ता निश्चित करण्याचे काम या समितीने केलेलं आहे। आता बघा रेशीम उद्योग। आता वस्त्रोद्योग हे मंत्रालयाचे काय अंतर्गत उद्योगाचे काम चालते। पण रेशमी किड्यांच्या जाती, तुत्याच्या झाडावरील संशोधन बंगळुरू येथील काय सेरिबॅयोटिक रिसर्च लॅबोरेटरी मध्ये केले जाते। हे प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर या राज्यात आहे। तसेच उद्योगाचा प्रसार आदिवासी बहुल राज्यात केला जात असतो। पुढचा उद्योग आहे आपला ताग उद्योग। आणि ताग उत्पादनात भारत हा प्रमुख देश आहे। भारतातून मोठ्या प्रमाणात तार उत्पादनाची काही निर्यात होते। पण तागापासून कापड, गोंडपाट, दोरखंड इत्यादी वस्तू तिथे मिळतात। आता बघा हस्तशिल्प हे काय श्रम प्रधान क्षेत्र आहे। हे अधिक रोजगार क्षमता, कमी गुंतवणूक, अधिक नफा, निर्यातीचे प्राधान्य आणि अधिक परकीय चलन यामुळे काय हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळाला। पण ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कार्यालयांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली हाट यासारख्या मार्केट यंत्रणा अनेक शहरात काय सुरू केलेलं आहे। पण त्यातील मुंबई हे काय एक शहर होतं। मग त्याचे कोणतं एक शहर होतं? मुंबई हे एक शहर होतं। आता वाहन उद्योग बघा। वाहन उत्पादनात भारत हा प्रमुख देश आहे। भारतातून 40 देशांना वाहने निर्यात केली जातात। तर भारतात वाहन उद्योगांना सनराइज क्षेत्र असे म्हणलं आहे। काय म्हणलं गेलं आहे? तर सनराइज क्षेत्र म्हणलं आहे। उदाहरण भारतातील ट्रॅक्टर उद्योग जगात सर्वात मोठा असून जगाच्या 1/3 ट्रॅक्टर उत्पादन भारतात होते। पण भारतात ट्रॅक्टर तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना काय निर्यात केले जात असते। आता सिमेंट उद्योग बघा। गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट उद्योगाची भूमिका काय महत्वाची आहे। तंत्रज्ञानाबाबत सर्वाधिक प्रगत उद्योगापैकी एक उद्योग तो आहे। सध्या भारत हा काय जगात सिमेंट निर्मिती काय महत्वाचा देश मानला जातो। तर बघा चर्म उद्योग भारतातील मोठा उद्योग असून हा निर्यातभिमुख उद्योग आहे। कोणता? तर निर्यातभिमुख हा उद्योग आहे। आता मीठ उद्योग भारत हा सध्या मीठ उद्योगातील प्रमुख देश असून भारतातील मिठाचे वार्षिक उत्पादन 2 लाख टन होते। किती तर होते त्यांचे उत्पादन मिठाचे? 2 लाख टन होते। आयोडीनयुक्त मिठाचे उत्पादन 60 लाख टन होते। किती टन होतं? 60 लाख टन होतं। सायकल उद्योग बघा। सायकल उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे। भारत आणि तामिळनाडू या राज्यात सायकलचे उत्पादन होते। कुठे होते सायकलचे उत्पादन? पंजाब आणि तामिळनाडू मध्ये सायकलचे उत्पादन होते। तर लुधियाना हे देशातील एक प्रमुख सायकल उत्पादन केंद्र आहे। भारत हे नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा, ब्राझील या देशाला काय सायकली निर्यात करतो। आता खादी आणि ग्रामोद्योग बघा काय ग्रामीण भागात औद्योगिकरणास चालना देण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची खाली स्थापना तिथे करण्यात आली। पण ग्रामीण क्षेत्रातील पारंपरिक उद्योग, हस्त उद्योग, कुटीर उद्योग तसेच स्थानिक सर्व आहे उपलब्ध असलेली साधन संपत्ती व मनुष्यबळ हे उपयोगात आणणाऱ्या लघु उद्योगांचा विकास करावा म्हणून रोजगार निर्मितीच्या काय माध्यमातून गावांना काय स्वावलंबी बनवावे या आयोगाच्या स्थापनेमध्ये प्रमुख उद्दिष्ट होते। कोणते प्रमुख उद्दिष्ट होते? तर
रोजगार निर्मिती महात्मा गावांना करायचं होतं, स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होतं. तर पुढे बघूया आपण शेती उद्योग. आता भारतात पारंपरिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती ही केलीच जाते, पण शेतीची अनेक कामे बैलाच्या मदतीने केली जातात. तसेच यंत्राचा वापर, नांगरणी, पेरणीपासून ते कापणी, मळणी इत्यादीपासून ते काम शेतीमध्ये होत असतं. पण ग्रामीण भारतातील प्रमुख व्यवसाय शेतीवर आधारित व इतर कामे हा आहे. खेड्यापाड्यात शेती व पशुपालन व्यवसाय चालतो, पण शेतीची कामे व शेतीचे उत्पादन यावर 70% समाज अवलंबून आहे. किती टक्के? तर 70% समाज शेतीवर अवलंबून आहे. आता शेती उद्योगात पुरुषाच्या बरोबर महिलांच्या वाटा ते मोठं आहे. आता भारतात शेती व्यवसाय विविध हंगामात चालतो, पण अनेक प्रकारची पिके शेतात घेतली जातात. ज्वारी, गहू, तांदूळ, बाजरी, डाळी, तेलबिया याच उत्पादन तिथे घेतले जाते. पण त्याबरोबरच कापूस, ऊस, त्याचबरोबर प्रक्रिया करून कापड, साखर हे उद्योग तिथे चालतात. तर फळे, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतीतून होत असेल. अलीकड यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग चालत आहेत. पण शेतीमधून मानवाच्या मूलभूत गरजा भागवल्या जातात. शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण, भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित तिथे केले जातात. उदाहरण शेती अवजारे, बी बियाणे, खते या पुरवठा केला जातो. आणि कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवकांकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई म्हशीचे संगोपन, दुग्ध व्यवसाय यांचे प्रशिक्षण तिथे दिले जात असते. पण जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून तिथे मार्गदर्शन होते. आता उत्पादन माल साठवणुकीसाठी गोदाम म्हणजेच वेअर हाऊस बांधण्यासाठी अर्थसाहित्यांना ही दिले जातात. तर भारत अन्नधान्य उत्पादन आणि पीक पद्धतीने स्वयंपूर्ण होत आहे. ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती यासारख्या आधुनिक पद्धतीने शेती तिथे करण्यात येत आहे. आता भारत सरकारचे धोरण बघा. 4थ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात कागद उद्योग, औषध उद्योग, मोटार ट्रॅक्टर उद्योग, कातड्यांच्या वस्तू, वस्त्र उद्योग, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, तेल, रंग, साखर इत्यादी उद्योगावर लक्ष केंद्रित करण्यात आले. आता 1970च्या औद्योगिक परवाना धोरणानुसार 5 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करू लागणारे सर्व कारखाने अवजड उद्योग क्षेत्रात आणणे ठरवले. पण सरकारी क्षेत्रासाठी राखून न ठेवलेल्या अवजड उद्योगात गुंतवणूक करण्याची मोफत म्हणजे उद्योग संस्था व परकीय कंपन्या तिथे देण्यात ठरले. आता या धोरणानुसार 1972 अखेरीस सरकारी नोंदणी कार्यालयात 3,18,000 उद्योग नोंदवले गेले. किती नोंदवले गेले? तर 3,18,000 हे उद्योग, लघु उद्योग तिथे नोंदवले गेले. पुढे पाहूया आपण. आता खनिज संपत्ती. देशाच्या औद्योगिक विकासात लोह, दगडी, कोळसा या 2 खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा असतो. आपल्या देशात लोह, मॅग्नीज, कोळसा, खनिज तेल यांचे पुरेसे साठे सापडले आहेत. आता वनसंपत्ती बघा. वनसंपत्तीवर आधारित उद्योगासाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवले आहेत. जंगल जपण्याचे काम राज्य शासन, केंद्र शासन व स्थानिक लोक तिथे करतात. बांधकाम, कागद, वृत्तपत्र कागद, रेशीम, काळीपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल यावर आधारित काही उद्योगासाठी जंगले आवश्यक आहेत. आता मत्स्य उद्योग बघा म्हणजे काय? तर नद्या, कालवे, तळे, सरोवरे या गोड्या पाण्यात मिसळणारे मासे, सागरी पाण्यात मिळणारे मासे यातून मत्स्य उद्योग होते. पण या व्यवसायाच्या संवर्धनासाठी बंदर उभारणी, जुन्या बंदराचा विकास, मत्स्य बीज उगवणी केंद्र, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आणि तयार करायला तिथे करण्यात आली गेली आहे. आता बघा पर्यटन उद्योग. भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध धर्मियांचे प्रार्थना स्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्याचा संगम, किल्ले, लेणी तिथे आहेत. तर त्यामुळे देश व परदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या व प्रवासांच्या सोयी सुविधा केल्या तिथे जातात.
या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो, पण पर्यटकांना या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी काही मार्गदर्शक तिथे असतात. काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहोचू शकत नाही, पण त्या ठिकाणी तिथे स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना काय ते मदत करत असतात. यातूनच काय त्यांना रोजगार तिथे उपलब्ध होतो. पुढचा पॉईंट आपला व्यापार आयात निर्यात. 1951 मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणात काय वाढली. पण भारताच्या आयातीत यंत्रसामुग्रीत लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा तिथे कायला समावेश होत असता. पण भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली. भारताच्या निर्यातीत चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा काय तिथे समावेश केला गेला. आता अंतर्गत व्यापार बघा. भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गाने तो चालतो. पण मुंबई, कोलकाता, कोची, चेन्नई ही बंदर काय तिथे महत्वाची आहेत. अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा, ताग, लोखंड आणि पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा तिथे अंतर्गत व्यापारामध्ये समावेश होतो. आता देशातील उद्योगधंद्याच्या विकासासाठी राहणीमान जीवनाचा दर्जा उंचावतो आणि रोजगारच्या अनेक संधी तिथे उपलब्ध होतात. पण एकूणच देशाचा काय प्रगतीला हातभार तिथे लागतो. तर पुढील पण आपण भारतीय लोकांचे बदलते जीवन याविषयी थोडीशी माहिती घेणार आहे. आपण आता हा पाठावरचा स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. आपण पुढचा पाठ पाहूया लगेच. बदलते जीवन भाग 1 आपला नवा पाठ आहे. बदलते जीवन भाग 1 मध्ये बघूया. चला, आतापर्यंत आपण इसवी सन 1961 ते इसवी सन 2000 पर्यंत कालखंड अभ्यासला. पण 20व्या आणि 21व्या शतकात बदलाचा वेग काय प्रचंड आहे. आता मानवी जीवन झपाट्याने बदलत चाललंय. पूर्वी आपण त्याची कल्पनाही करू शकलो नसतो त्या गोष्टी वास्तवात तिथे उतरल्या आहेत. तर प्राचीन आणि मध्ययुगीन काळात धर्म आणि माणसाची एकच महत्वाची ओळख होती. पण इथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, पारशी आणि ज्यू इत्यादी धर्म पुढे काय आधुनिकीकरणाने काय आव्हाने तिथे उभी केली गेली आहे. आता आपल्या पारंपरिक विचारसरणीत खूप मोठा बदल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बदल भारतीय संविधानाच्या माध्यमातून केला. म्हणजे बघा बदल काय केला. आपल्या संविधानाप्रमाणे कायद्या पुढे सगळे भारतीय समान. तर समान असून धर्म, वंश, जात, पात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणाने भेदभाव करण्यास मनाई आहे. सर्व नागरिकांस भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय शांततेने व विना शस्त्र किंवा एकत्र जमण्याचा, संघटित होण्याचा, भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, पण राहण्याचा व स्थायिक होण्याचा, कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क आहे. पण भारतातील कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकास आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचे तिथे हक्क आहे. पण संविधानातील तरतुदीमुळे जाती व्यवस्थेच्या चौकटीला काय धक्का बसला. पण वर्ष परंपरागत व्यवसाय कल्पना मोडीत निघण्यास राहिली मदत झाली. जीवनाच्या सर्व क्षेत्रात काय बदल होण्याची ते सुरुवात झाली. पण या तरतुदीप्रमाणे परिणाम यंत्रावर कसा झाला हे पुढील चौकटीत आपण समजूया. बघा, ह्या चौकटीत आपण समजून घेणार आहे. ब्रिटिशांच्या काळात रेल्वे डब्यांचे 4 प्रकार होते. फर्स्ट, सेकंड, इंटर आणि थर्ड हे 4 प्रकार होते. असे त्यांचे काळचे वर्ग होते. पण 3ऱ्या वर्गात प्रवेशासाठी नाममात्र सुविधा आणि प्रवेशाकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन यामुळे वर्ग जर भारतीय समाज व्यवस्थेचा प्रतिगत झाले होते. पण 1987च्या रेल्वे अर्थसंकल्पात दंड होते. यांनी तृतीय श्रेणीची व्यवस्था संपुष्टात आणली. पुणे ते मुंबई दरम्यान सिंहगड एक्सप्रेस, मुंबई कोलकाता दरम्यान गीतांजली एक्सप्रेस ही वर्गवेगळ्या तिथे गाड्या केल्या सुरू करण्यात आल्या. पुढे बघा. आता वडील तरतुदीमुळे समाजात छोटे मोठे बदल हळूवारपणे घडून येऊ लागले. पण आता हॉटेलमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश आहे. धर्म, वंश, जात, लिंग या कारणाने प्रवेश नाकारला जाणार नाही या पाट्या आपण बघतो. आता पूर्वी राजसत्तेविरुद्ध मत व्यक्त करण्यास मर्यादा होत्या. पण आता भारतीय नागरिक वृत्तपत्र आणि भाषण आणि अन्य माध्यमाद्वारा सरकारविरुद्ध काही मत प्रदर्शन करू शकतात.
आपणास न पटणाऱ्या गोष्टी आपण बोलून दाखवू शकतो. हा फार मोठा बदल स्वातंत्र्योत्तर कालखंडात झाला. आता कुटुंब संस्था बघा. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कुटुंब संस्था एक काय भारताची सामाजिक एक प्रमुख ओळख होती. भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जायचा. आता जागतिकीकरणाच्या लाटेत विभक्त कुटुंब पद्धतीला चालना का तिथे मिळाली. आता पुढे बघा समाज कल्याण पॉइंट पुढचा आपला. आता कल्याणकारी राष्ट्र स्थापन करण्याचे उद्दिष्ट भारताच्या संविधानातच नमूद करण्यात आलेले आहे. असे नमूद करणारा भारत हा जगातील काय पहिला देश आहे. भारतातील नागरिकांना पूर्ण रोजगार आणि आरोग्य सुविधा, शिक्षण, विकासाची संधी उपलब्ध करून देणे हे समाज कल्याण कार्यक्रमाचे काय उद्दिष्ट आहे. पण भारतातील समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषमता मोठ्या प्रमाणात आहे. स्त्रिया, मुले, दिव्यांग, अनुसूचित जाती जमाती या अल्पसंख्याक यांच्या मार्फतपर्यंत विकासाच्या संधी पोहोचणे काय झाले आवश्यक आहे. पण स्वातंत्र्याच्या कालखंडात सरकार समोरील हे सगळ्यात मोठे काय आव्हान होते. पण यासाठी भारत सरकारने समाज कल्याण खाते 14 जून 1964 साली स्थापन केले. या मंत्रालयाअंतर्गत पोषण, बालविकास, सामाजिक सुरक्षा व सामाजिक संरक्षण, स्त्री कल्याण, विकास या कार्यक्रम तिथे राबवले जातात. आता अशाच प्रकारची व्यवस्था घटक राज्य पातळीवर काय करण्यात येत आली. आता बघा, अनुसूचित जाती व जमाती 1971च्या जनगणनेनुसार देशात 22% लोक अनुसूचित जाती जमातीचे होते. या सर्वांसाठी कायदे करून शैक्षणिक शिष्यवृत्ती व प्रतिनिधित्व देऊन संसदेत व राज्य विधिमंडळात आणि शासकीय सेवेत काय राखीव जागा ठेवण्यात येते त्यांना आल्या होत्या. पुढचं सार्वजनिक आरोग्य. भारतीय संविधानात शासनाने प्राथमिक कर्तव्य म्हणून भारतीय जनतेचे राहणीमान वाढवावे, सुपोषण साधावे, सार्वजनिक आरोग्यही सुधारावे असे त्यांनी नमूद केले आहे. पण केंद्र शासनाचे आरोग्य समाज कल्याण मंत्रालय या समाजात राज्य शासनास काही मदत करते. आता 6वी पंचवार्षिक योजनेत प्राथमिक स्वरूपाची आरोग्य सेवा तसेच वैद्यकीय या सेवा ग्रामीण भागातील लोक, आदिवासी, गरीब लोकांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट तिथे होते. पण आरोग्याच्या संदर्भात भारतातील ॲलोपॅथी, युनानी, हेमिओपॅथी, आयुर्वेद आणि निसर्गोपचार पद्धतीचा मान्यता देऊन लोकांचे आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न तिथे सुरू केला. आता आरोग्य क्षेत्रातील बदलामुळे भारतीय जीवन काय अधिकाधिक चिंतारहित होण्यास मदत झाली. 1962 मध्ये तामिळनाडूमध्ये वेल्लोर येथे ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या काही इस्पितळात डॉक्टर A.N. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारत ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. यामुळे अशा उपचारासाठी परदेशी जाण्याची गरज राहिली नाही. आता जयपूर फूट या शोधाने भारतातील दिव्यांगांचे आयुष्य बदलूनच गेले. 1968 पूर्वी एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यात पाय टायबंदी झाला तर उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागेल. त्याला उपाय म्हणून डॉक्टर प्रमोद सेठी यांनी कुशल कारीगर रामचंद्र शर्मा यांच्यामध्ये कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले. पण जयपूर फूट तंत्रज्ञान म्हणून वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम अवयवामुळे दिव्यांग रुग्ण आणि खडबडीत झाल्या. जमिनीवरून चालणे, पळणे, सायकल चालवणे, शेतातील कामे करणे, झाडावर चढणे व गिर्यारोहण करणे अशी कामे सहजपणे ते करू शकतात. पण या कृत्रिम पायावर बूट घालायची गरज नसल्याने बुटाचा खर्चही तिथं वाचतो. पाय दुमडणे, मांडी घालणे हे कृत्रिम पायामुळे शक्य झाले. पण पाण्यात व ओल्या स्थितीत काम करण्यासाठी हे पाय सोयीचे ठरले. आता बघा, मूत्रपिंड म्हणजे प्रत्यारोपण म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया भारतात साध्य झाल्याने रुग्णाचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. 1971 पूर्वी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया भारतात फारशा होत नव्हत्या. पण तामिळनाडूमध्ये वेल्लोर येथे ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात ही शस्त्रक्रिया 1971 मध्ये यशस्वी झाले. डॉक्टर जॉनी व डॉक्टर मोहन राव यांनी जीवित व्यक्तीने दान केलेल्या मूत्रपिंडाच्या रुग्णाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केले. अशा विकसित देशाचे रुग्ण भारत शस्त्रक्रिया करून घेऊन जाणार. बघा, पुढचं पॉइंट आहे टेस्ट ट्यूब बेबी.
भारतीय कुटुंबावेळेस पूर्वीपासून अपत्य होणे ही महत्वाची गोष्ट मानली जाते. अपत्य पाहिजे असलेल्या पती पत्नी यांची समस्या मात्र टेस्ट ट्यूब बेबी या तंत्राचा आधार 1987 पासून उपलब्ध झाला. कोलकात्याचे डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग यशस्वी झाला. हा पहिला कृत्रिम गर्भधारण तंत्राचा यशस्वी प्रयोग तिथे ठरला. या तंत्राद्वारे दुर्गा या मुलीचा जन्म झाला आणि यामुळे अपत्य हवे असलेल्या पालकांचे प्रश्न काय सुटण्यास तिथे मदत झाली. पुढचा पॉइंट आहे लसीकरण. 1987 मध्ये पूर्वी भारतात दरवर्षी जन्माला आलेल्या 10 मुलांपैकी 6 मुले जन्मानंतरच्या पहिल्या वर्षातच प्राणघात संकटाला सामोरे जात होते. पण पोलिओ, गोवर, धुरळा, क्षय, सर्प, डांग्या, खोकला यावर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. 1995 मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम गेली हाती घेण्यात आली. पण यामध्ये पोलिओ हा काय आटोक्यात आला. आता शहरीकरण बघा. शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रीय होण्याच्या प्रक्रियेत शहरीकरण म्हणतात. शहरीकरण करायच म्हणतात ना बघा. शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेत काय म्हणलं जातं शहरीकरण. आता नागरीकरण घडून येण्यास वाढीव लोकसंख्या हे काय महत्वाचे कारण आहे. हवा, पाणी, समूह जीवनासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक व सामाजिक संस्था हे काय घटक नागरिकांवर परिणाम घडून आणतात. स्वातंत्र्याच्या भारताच्या संदर्भात नागरिक लोकसंख्या वाढीची काही प्रमुख कारणे म्हणजे मृत्यूदरातील घट, औद्योगिकरण, ग्रामीण भागातील रोजगार संधी, रोजगारची अनुपलब्धता, शहरातील रोजगार संधी व व्यापार स्थलांतर ही होत. पण शहरावर येणारा ताण थांबायचा असल्या छोट्या छोट्या गावांमध्ये रोजगार उपलब्ध करून देणे, आर्थिक विकासाचा चालना समतोल साधणे, आर्थिक विकासाला चालना देणे, महागाईची वाढ काय नियंत्रित करणे, ग्रामीण व नागरी भागात आवश्यक सेवा काय सुविधा तिथे पुरवणे हे उपाय आहेत. आता ग्रामीण भाग बघा. स्वतंत्ररित्या सामूहिक रीतीने कसं चाललेल्या जमिनीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या काय बसल्या काय गाव असे म्हणतात. तर शेतीचा शोध लागला तेव्हापासून गाव काय अस्तित्वात आले. भारतातील खेडे पद्धती विरळ लोकवस्ती असलेली पद्धती आहे. भोवतालच्या पसरलेल्या शेतजमिनी आणि मध्ये दाटीवाटीने वसलेली घरे भारतातील खेडेगावाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तर ग्रामीण समुदाय हा मोठा असला तरी तो नागरी समुदायाचा काय तुलनेत कितीतरी लहान असो. गावापेक्षा छोटा गट म्हणजेच वस्ती होय. आता संपूर्ण भारतातील ग्रामरचना एकसारखी नसते. तर प्रादेशिक स्वरूपाप्रमाणे स्थळ वैशिष्ट्याप्रमाणे तिथे फरक असतो. तर बघा स्वातंत्र्योत्तर कालखंड ग्रामीण विकासाच्या दृष्टीने सामूहिक विकास योजना ह्या काळात सुरू करण्यात आली. त्याच्याद्वारे शेती तंत्र बदलणे, जलसिंचन वाढवणे, शिक्षणाचा प्रसार करणे, भूसुधारणा कायदे संमत करणे अशा योजना काही आखण्यात आल्या. या योजनेनुसार शेतीचे उत्पन्न वाढवणे, ग्रामीण भागात दळणवळण, आरोग्य, शिक्षणाचा प्रसार करणे हे उद्दिष्ट ते होते. गावामध्ये आर्थिक विकास प्राधान्य काय देण्यात ठरले. पण यासाठी सरकारने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे कार्यक्रम सुरू केले. ग्रामपंचायती रचनेत सर्व जाती जमातीमधील लोकांना सामावून घ्यायची कार्याची सुरुवात झाली. पण यासाठी ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद काय यांचे अधिकार तिथे वाढवण्यात आले. आता बघा बदलते आर्थिक जीवन. पूर्वी गावाचे जीवन हे आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होते. गावातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असतात. पण शेतीतील उत्पादन कारागिरांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वाटण्यात येत आहे. पण आता ही परिस्थिती बदलली. ग्रामीण भागात शेती निगडीत जोडधंद्याशी जोडला गेला आहे. तर नागरी समाज बिगर शेती उत्पादन व सेवा व्यवसायाशी हा जोडला गेला आहे. आता बघा ग्रामीण विकास भारतात 1961 मध्ये 82% लोक ग्रामीण भागात राहत होते आणि 1971 मध्ये प्रमाण 80.1% होते. अन्नधान्य, अन्न, कच्चा माल यांचे उत्पादन करून शहराची गरज भागवणे, शहराच्या औद्योगिक विभागांना श्रमिक पुरवणे, नैसर्गिक साधनसंपत्तीची देखभाल करणे या गोष्टी काही ग्रामीण भागात आजवर तिथे करत आहेत.
आला आहे, पण यामुळे आर्थिक व्यवस्थेचा विकास करणे, सामाजिक गरजा सुविधांचा विकास करणे, सांस्कृतिक सामाजिक दृष्टिकोनातून हा बदल घडून आणले. पण 3 महत्त्वाची आव्हाने ग्रामीण विकासासंदर्भात आहे. जमीन सुधारणा, जलसिंचन प्रकल्पास गती देणे आवश्यक आहे. पुढचा पॉइंट आहे सामाजिक गरजा व सुविधा. सार्वजनिक सुविधा व आरोग्याच्या काय सोयीकडे प्राधान्यक्रमांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्याची 12 महिने सोय नसणे, स्वच्छतेचा अभाव, उघडी गटारे, अरुंद रस्ते, अपुरे विद्युतीकरण, अशुद्ध उपचारासाठी गैरसोय या प्रश्नाचे ग्रामीण भागाचे काय आज इथे वेढले गेले आहे. पण प्राथमिक शिक्षणापासून हे उंच शिक्षणापर्यंत दर्जेदार सोयीची उपलब्धता, हे मनोरंजन केंद्र व वाचनाची काही कमतरता आहे. म्हणून ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पण भारत सरकारने पहिल्या 4 पंचवार्षिक योजनेमध्ये समूह विकास योजनेला काय महत्त्वाचे स्थान दिले होते. पण महाराष्ट्र राज्याने योजनेअंतर्गत प्रभावी कामगिरी केली. जे महाराष्ट्रात 1962 मध्ये जिल्हा परिषद स्थापनेत करण्यात आल्या. 1970 ते 71 मध्ये महाराष्ट्रात सकस आहार योजना तिथे सुरू करण्यात आला. पण विहीर खाणणे, नळ मांडणे, पाणी पुरवठा करणे यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना ही सुरू करण्यात आली. 1971 ते 1687 या छोट्या पाटबंधाऱ्याची काही कामे तिथे पूर्ण करण्यात आली. पण बघा पुढचा पॉईंट आपला ग्रामीण विद्युतीकरण. ग्रामीण भागात विकासासाठी विजेची नितांत गरज इथे असते. पण शेतीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी स्वयंचलित पंप लागतात. दूध व अंडी यासारखे नाशवंत पदार्थ टिकवणे, हे फळे भाजीपाला टिकवणे, खत प्रकल्प चालवणे, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी रात्री प्रकाश असणे, पंखा, दूरदर्शन यांच्यासाठी काय वीज लागते. पण भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचे काय 3000 काय खेड्यांचे विद्युतीकरण तिथे झाले होते. 1973 मध्ये आकडा 1,38,646 खेड्यापर्यंत ते पोहोचला. पण 1966 पासून कुंपणमालिकांना अधिक वीज देण्याची काही योजना आखण्यात आली. तर 1969 मध्ये ग्रामीण विद्युतीकरण निगम कायदे स्थापण्यात आले. पण यातून आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यात काय ग्रामीण औद्योगिकीकरण सहकारी संस्था काय तिथं अस्तित्वात आल्या. पुढचा पॉईंट आहे औद्योगिक विकास. ग्रामीण औद्योगिक विकास चालवण्यासाठी ग्राम उद्योग नियोजन समिती स्थापन करण्यात आली. 1972 पर्यंत या योजनेत 1,06,000 लोकांना काय तिथे रोजगार मिळाला. पण ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या विशेष बुद्धिमान आणि विद्यार्थ्यांना काही उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सातारा, औरंगाबाद, नाशिक, चिखलदरा येथे विद्यानिकेतन व वसतिगृह माध्यमिक शाळा तिथे काढल्या. आता कोथरी आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात राहुरी, अकोला, परभणी, दापोले येथे कृषी विद्यापीठे काय सुरू करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्र सुरू करण्यात आले. पण महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रात राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली काही कृषी विद्यापीठे सुरू करण्यात आली. पण महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची नोंद आहे. युनेस्कोने 1972 मध्ये साक्षरता प्रसार गौरवाचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक महाराष्ट्रात तिथे दिले. अशा रीतीने स्वातंत्र्य काळ काय सुरुवातीला आलेल्या अडथळ्यात मात करून भारताने विकास साधण्याची गायलीची सुरुवात केली. आता पुढील पाठ आपण अन्य क्षेत्रीय प्रगतीचा आपण अभ्यास करणार आहोत. आता पाठाने सध्या तुम्ही वेळ सोडून घ्यायचा. पुढे पाहूया. आता आपला 10वा भाग आहे बदलते जीवन भाग 2. या पाठात भाषा, क्रीडा, नाटक, चित्रपट, वृत्तपत्रे आणि दूरदर्शन या क्षेत्रात झालेल्या बदलाविषयी आपण माहिती घेणार आहोत. आता बघा भाषा. पहिलाच पॉईंट आहे आपला भाषा. भारतात हिंदी, मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मीरी, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, उर्दू, कोकणी, मणिपुरी, नेपाळी आणि सिद्धी ह्या भाषा काही महत्वाच्या आहेत. पण या भारतीय भाषेच्या बोलीभाषा काय सुद्धा आहेत. त्यांची संख्या आता कमी होत आहे. पण याच्या जपायला त्या हवेत. यावेळेस आपण त्याच्यात जपायला हवेत. पण अन्यथा एक चांगला ठेवा नष्ट होईल. असे असले तरी हिंदी चित्रपटामधून सर्वस्व पोचलेल्या हिंदी भाषेने भाषिकदृष्ट्या देश काय जोडण्याचे काम केलेले आहे.
बघा 161 मध्ये नागालँडचे भाषिक विवरण पुढे प्रमाणे दिले आहे. त्यांची भाषा आणि त्यांचे प्रमाण वगैरे त्यांनी सांगितले आहेत. आपण पुढचा पॉईंट बघूया लगेच. आता 1990 नंतर सुरू झालेल्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात इंग्रजी भाषेचे काय प्राबल्य वाढत चालले आहे. इंग्रजी भाकरीची भाषा होऊ लागली आहे, पण नोकरीच्या अनेक संधी इंग्रजी भाषेमध्ये काय उपलब्ध होऊ लागले आहेत. इंग्रजी शिकण्यात भारतीय लोक काय आघाडीवर तर आहेत, पण तथापि या प्रक्रियेने प्रादेशिक भाषेचे काही अस्तित्व धोक्यात येऊ नये याची काळजी आपण त्याला घ्यायला हवी. आता पुढचा पॉईंट आहे क्रीडा. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रीडा क्षेत्रात मोजकी खेळाची नावे घेतली जायची. त्यात बदल करण्याची कामे काय खेळाडूंनी केलेच, पण त्यामुळे खेळ आणि खेळाडू हे दोघे काय मोठे झाले. आणि यातील एक उदाहरण म्हणजे गीत शेट्टी होय. काय उदाहरण तर गीत शेट्टी. आता बिलियर्ड्स या खेळाच्या स्नूकर या प्रकारात सेटी या जागतिक प्रावीण्य मिळवले. वयाच्या 15 वर्षी बिली एड्सची कुमार राष्ट्रीय स्पर्धा त्यांनी जिंकली. पुढे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक अजिंक्यपदे मिळवली, पण जागतिक व्यवसाय स्पर्धेत 5 वेळा जागतिक हौशी बिलियर्ड स्पर्धेत 3 वेळा त्यांनी विजेतेपद काय मिळवले. पण या खेळाला त्यांनी लोकप्रियता मिळवून दिली. वृत्तपत्रामध्ये या खेळाच्या बातम्या छापून येण्यासाठी यांचे कर्तृत्व कारणीभूत आहे. भारतातील उद्योन्मुख खेळाडू त्यांची नवे क्षेत्र उपलब्ध करून तिथे दिली. आता 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्व चषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय काय मिळवला. आणि या खेळाला देशभरात मोठी लोकप्रियता काय तिथे मिळाली. या वर्षी सुनील गावस्कर यांनी कसोटीमध्ये सर्वाधिक षटकांचा काय विक्रम केला. 1985 मध्ये भारताने बेनेस अँड हेजेस क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले. याचा परिणाम भारतातील सर्वच राज्यामध्ये कमी आवादी प्रमाणात क्रिकेट हा खेळ खेळला जाऊ लागला. पण देशी खेळ मागे पडून क्रिकेटचा खेळ खेळायला आघाडीवर आला. पण क्रिकेट या खेळाला केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. दूरदर्शनवर पूर्ण 5 दिवस 1 दिवसाचे खेळाचे प्रसारण काय सुरू झाले. आता एशियन आणि ऑलिम्पिक या स्पर्धांमध्ये भारत सहभागी होता, पण इसवी सन 2000च्या ऑलिम्पिक मध्ये कर्णा मल्लेश्वरी हिने भारोत्तोलन म्हणजेच वेटलिफ्टिंग पदक त्यांनी मिळवले. ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला होईल. कोण आहे तर कर्णा मल्लेश्वरी काय पहिल्या भारतातील ऑलिम्पिक पदक त्यांनी मिळणारी पहिली भारतीय महिला आहे. हॉकी, पोहणे, तिरंदाजी, वजन उचलणे, टेनिस, बॅडमिंटन या स्पर्धेमध्ये भारताचे काय प्रतिनिधित्व तिथे वाढू लागले. आता नाटक आणि चित्रपट बघा. पुढचा पॉइंट आहे नाटक आणि चित्रपट हे भारतीयांच्या जीवनात एक महत्वाचा घटक आहे. पूर्वी नाटके खूप वेळ कधी कधी रात्रभर पण चालायची, पण आताच्या काळात नाटकाचे स्वरूप, तंत्र, वेळ बदलून गेले. वेगवेगळ्या क्षेत्रात लोक अनेक नाटकांमध्ये सामील होऊ लागले, पण संगीत, रंगभूमीचे महत्व हे पूर्वीपेक्षा काय कमी होऊ लागले. पौराणिक आणि ऐतिहासिक विषयाऐवजी राजकारण, समाजकारण आणि विषयांना काही तिथे प्राधान्य तिथे जास्त करून मिळू लागले. पण चित्रपटाच्या क्षेत्रात कृष्णधवल चित्रपटाच्या नंतर रंगीत चित्रपटाचे काय युग आले. मनोरंजन क्षेत्रातील हिंदी चित्रपटाचे स्थान अतुलनीय आहे. समकालीन परिस्थितीचे चित्रपटामध्ये काय उमटू तर लागले, पण चित्रीकरणाचे स्थळे हे काय देशबाहेर पण जाऊ लागले. देश परदेशाची वैविध्यपूर्ण जागा काय लोकांना दिसू लागल्या. परकीय भाषेमध्ये चित्रपट अनुवादित काय त्यांना होऊ लागले, पण इंग्रजी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी हिंदी अनुवाद काय पडद्यावर दिसू लागले. हिंदी चित्रपट हे जागतिक चित्रपटाशी काय स्पर्धा करू लागले. हिंदी चित्रपट आणि जगभर पोचले राजकारण, समाजकारण, उद्योग, तंत्रज्ञान याचे प्रतिबिंब हे चित्रपटामध्ये काय उमटू लागले. पण पूर्वी 3 ते 4 तास चालणारा सिनेमा 1.5 तासावर करायला येऊ लागला. एकच पडदा आणि एकच चित्रपट करावं हे संकल्पना बदल. यामुळे एकच सिनेमा 100 आठवडे चालण्याचे प्रमाण संपून एक चित्रपट एकाच वेळी देशा परदेशात काय हजारो चित्रपटगृहात दिसू लागले. यामुळे चित्रपटाचे अर्थकारण बदलून गेले, पण चित्रपट निर्मितीच उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला. हा उद्योग कोट्यवधी लोकांना काय
सामावून घेऊ लागला. पण प्रादेशिक भाषेमध्ये चित्रपट हा उद्योग काय भरून आला. तर वृत्तपत्रे बघा, पुढचा पॉईंट आपला वृत्तपत्रे. बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव वृत्तपत्रवादी प्रसार माध्यमावर पडला. या माध्यमाचा प्रभाव व्यक्तिगत आणि सामूहिक जीवनावर काय पडला गेला. स्वातंत्र्य कालखंडात दैनंदिन घडामोडीच्या ताज्या बातम्या देणे, परत जाहिराती छापून उद्योग व्यवसाय काय चालना देणे, लोकमत घडवणे, लोकमत कामासाठी प्रभावित करून प्रसंगी नेतृत्व करणे, प्रबोधन करणे, शासन व्यवस्थेकडे अंकुश ठेवणे, अशा विविध उद्देशांची काही वृत्तपत्रे कार्यरत होती. या काळात वृत्तपत्रे कृष्णधवल रंगात काही छापली जात होती. पण पुढे काळ बदलला आणि वृत्तपत्रे काही रंगीत झाले. पूर्वी तालुका आणि जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणाऱ्या वृत्तपत्रांना खूप मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय काय साखळी स्वरूपाची पत्राची स्पर्धा लागत आहे. वृत्तपत्रांनी अधिकच काय ते सक्रिय हो लागली आहे. दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारणे, पूरग्रस्तांसाठी निधी उभारणे, हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उंच शिक्षणासाठी मदत करणे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे व या पुरस्कृत करणे, अशा विविध मार्गाने वृत्तपत्रे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. आता दूरदर्शन. भारतात स्वातंत्र्य कालखंडात दूरदर्शनचे आगमन तर झालेच, पण सुरुवातीला कृष्णधवल असणारा दूरदर्शन काय पुढे काही रंगीत झाले आणि सुरुवातीस मोजकेच कार्यक्रम, ठराविक वेळ, मनोरंजन असे दूरदर्शनचे स्वरूप होते. पण पुढे शैक्षणिक उपक्रम, वार्तापत्रे, राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्या काही सविस्तर वार्तांकन, बातम्या असे एक उपक्रम काही वाढत गेले. रामायण आणि महाभारत या मालिकांच्या काळात बहुसंख्य लोक दूरदर्शनासमोर बसून असायचे. या माध्यमाच्या लोकप्रियतेची चुणूक मालिकांना दाखवून दिली. 1991च्या इराक युद्धाचे जिवंत दृश्य वार्ताकार CNN वाहिनीने जगभर काढलेले दाखवले गेले. पण या टप्प्यावर भारतातील वृत्त वाहिनीचे विश्वास काय तिथे बदलून गेले. 1998 मध्ये स्थापना सॅटेलाइट टेलिव्हिजन एशिया रिजन या खाजगी उद्योग समूह भारतात आला. यामुळे भारतातील सुरुवातीला काय नीरस एकसुरी प्रचारकी स्वरूपाच्या बातम्यांचे काय विश्वास तिथे बदलून गेले. भाषा, सादरीकरण, तंत्रसज्ज स्टुडिओ आणि ओबी म्हणजे आउटडोअर ब्रॉडकास्टिंग व्हॅन्सचा वापर यामुळे काय वाहिनीचे विस्तार तिथे घडून आणला. यामुळे वाढत्या रंगात खुलेपणा, बहुविधता तिथे आली. देशाचा कानाकोपरा तिथे जोडला गेला. सारा देश तो बदलून गेला. आणि आतापर्यंत आपण आधुनिक इतिहासाचा अभ्यास, पुढील वर्षी आपण इतिहास आणि या विषयाचे व्यावहारिक जगात उपयोजन कसे करायचे हे आपण शिकणार आहोत. इतिहास हा जगाचा भाग कसा होऊ शकले हे आपण बघणार आहोत. तर पाठाखाली स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडायचं आपण इथेच थांबूया. थँक्यू.